नाव सांग. माझं नाव रोविना फेरव. माहेर कुठलं? माझं माहेर वसईचं. अच्छा, वसईची आहे. हो. आणि सासर? सासर म्हणजे माझे मिस्टर मँगलोरियन अच्छा. आणि मुलुंडला ते राहतात. अच्छा, मग तिथे जाणं होतं सासरी? हार्डली 1-2दा गेले, जेव्हा फादर इन लॉ होते ते वारल्यानंतर मग सगळे इकडेच, त्यामुळे कधी गेले नाही त्यांच्यानंतर. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? माझ्या लग्नाला 26 वर्ष पूर्ण झाली. 26 वर्ष झालेली आहेत. ते PCB डिझायनर आहेत. अच्छा. म्हणजे जे सर्किट ते डिझाईन ओके. करतायत. ओके ओके. लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज आहे ना. मी कसं ओळखलं बरोबर. पण कसं जमलं, कसं म्हणजे कोणी आधी विचारलं? विचारलं म्हणजे माझ्या भावाची जी माझी वहिनी आहे तिचा माऊस भाऊ. अच्छा. तर त्यानेच प्रपोज केलं. एक 6 महिन्यानंतर हा ना नंतर माहित नाही कसं काय. अच्छा, माहिती नाही कसं काय. अच्छा, काहीतरी भाऊजींनी जादू केली असते. हा तेच असते. कारण मी जेव्हा लहान होती तेव्हा माझी आई वारली, त्याच्यामुळे आमच्या आजीने मला मोठं केलं. मुलांशी जास्त बोलायचं नाही, हे करायचं नाही. तर थोडंसं त्या ह्याच्यामध्ये आम्ही आले. किती म्हणजे प्रपोज आले मुलात, पण तेव्हा कधी नाही केलं. पण ह्यांच्यामध्ये कसं झालं माहित नाही. माहेरी जाणं होतं वसईला? हा जाते. आता सध्या तरी कोणी नाही. माझे आई वडील वारले. आई तर लहानपणीच वारली, वडील वारले 17 वर्षापूर्वी. त्या भाऊ वारला कोविडमध्ये. तर आता सगळे आपापल्या ह्याच्यामध्ये, आणि मी आता ला कंपॅशनमध्ये काम करते, त्याच्यामुळे माझे सगळे पूर्ण दिवस ह्यांच्या सिनियर सिटीजन बरोबरच जातात आणि मी एन्जॉय करते. अच्छा. पण मग जेव्हा तू माहेरी जातेस, म्हणजे आता आपलं माहेरी असताना माहिती आहे ना, एक आपल्या हक्काचं कपाट असतं. हां. त्या कपाटात आपल्या सगळ्या वस्तू असतात. म्हणजे आपल्या शाळेची पुस्तकं, कपडे, सगळे सर्टिफिकेट्स, ट्रॉफीज सगळे असतात तिथे. बरोबर. अजून आहे ते कपाट माहेरी? कपाट आहे, पण त्याच्यातल्या वस्तू, कारण जेव्हा वहिनी घरात येते तेव्हा जुन्या वस्तू काही त्यांना हवे नसतात. जे कपाट आहे ते वहिनींनी घेतलेलं आहे. त्याच्यातल्या वस्तू थोड्याफार मी घेतल्या, बाकीच्या सगळ्या गायब. आता कुठे गेल्या म्हणजे माहित पण नाही. जेव्हा तू माहेरी जातेस हां. तेव्हा सगळ्यात आधी काय बघतेस त्या कपाटामध्ये? सगळ्यात आधी म्हणजे माझ्या आईने ना माझ्यासाठी एक साडी ठेवलेली. तेव्हा माझी आई वारली तेव्हा मी 7 इयर्सची होती. तेव्हा तिची एक पिवळ्या कलरची साडी तिने मला ठेवलेली. ती हमेशा मी बघते की ती आहे का अजून. आहे मग तिथे? आहे. काय वाटतं त्या साडीकडे बघून? आठवण येते, कारण खूप त्यावेळेला म्हणजे 7 वर्षाची असताना एवढं माहिती नाही ना. जेव्हा जेव्हा तसं मोठं होतं, सगळ्यांची आई असतात, आपली आई नाही. या हसण्यामागे खूप दुःख आहे, मला माहिती आहे. पण माझ्या आजीने आम्ही 3 जण भावंड, 2 भाऊ आणि मी. माझ्या आजीने आम्हाला मोठं केलं, आणि आज जी पण मी आहे, जे काही वेळ शिकले तिच्यामुळे मी आहे. आजीमुळे. तिने आमच्यासाठी खूप मेहनत केली आणि आम्हाला 3 भावांना तिने मोठं केलं. आणि आईची कधी आठवण करून दिली नाही, पण तरी पण आपण शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, सगळ्यांच्या आई येतात. आणि खास करून जेव्हा आपली डिलिव्हरी होते त्यावेळेला असं वाटतं की आई म्हणजे काय असतं. नाहीतर आपण खेळण्यामध्ये जातो, आईला आपण टेक फॉर ग्रांटेड घेतो. आज काय सांगशील या माध्यमातून आईला? समजा आज आई असती, मी सगळ्यांना सांगते की जोपर्यंत तुम्ही तुमची आई आहे त्यांना जपा. कारण आपण बघा, काम करून आपलं पैसे घेऊ शकतो, घर घेऊ शकतो, जे पाहिजे ते, पण एकदा आई गेली तर आई नाही घेऊ शकत. पण जोपर्यंत आहे तिला जपा. मी शक्यतो बोलत नाही. जेव्हा मला काही त्रास होतो मी देवाशी मांडते. पण आज इथे बोलून कसं वाटतं? आज इतकं तू बोलत नाहीस म्हणतेस, पण तू आज इतकं व्यक्त झाली, आज बोललीस. छान वाटतंय ते. आणि अशीच छान राहा, अशीच हसत राहा आणि अशीच बोलत राहा. थँक्यू. चला तर मग आता आपण सुरू करूया आपल्या ह्या शेवटच्या खेळाला.